नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असलेल्या रुपाली चाकणकर यांनी भोंदूबाबा अशोक खरात यांच्याशी असलेल्या विवादास्पद संबंधामुळे राजीनामा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात सांगितलं की त्यांच्यावर कोणते ठोस पुरावे नसले तरी महिलांसोबत दुर्व्यवहार करणाऱ्या व्यक्तीसोबत त्यांचा जवळचा संबंध असू शकत नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःच राजीनामा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक खरातच्या गंभीर गुन्ह्यांबद्दल स्पष्ट केलं की त्याला कोणत्याही परिस्थितीत माफ करणं असंभव आहे. सरकार आणि पोलिसांनी त्याच्या कृत्याची योग्य कारवाई करावी. तसेच जो कोणी खरातला भेटून त्याच्या कृत्यात सामील आहे त्याच्यावर एक कारवाई होईल. महिलांना सामाजिक दबावामुळे प्रकरणामध्ये पुढे येणं कठीण असतं. त्यामुळे पीडित महिलांना आणि त्याच्या कुटुंबियांना धीर देऊन त्यांना समोर आणण्याचे प्रयत्न चालू आहेत, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. हवेत बोलणं याला काही अर्थ नाही. खरात यांचं प्रकरण अत्यंत गंभीर आहे. ते आम्ही इंटेलिजन्सच्या आधारावर आम्हीच त्याचा भांडाफोड केलेला आहे आणि आता हळूहळू याची आम्हाला कल्पना होती की लाजेखातर किंवा सामाजिक दबावामुळे महिला एकदम पुढे येत नाहीत. म्हणून अशा प्रकारचे जे काही विक्टिम्स आहेत त्या विक्टिम्सला धीर देऊन, त्यांच्या घरच्यांना धीर देऊन त्यांना समोर आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे. त्याच्यामध्ये काही प्रमाणात आता महिला प्रतिसाद देखील देत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत वरिष्ठ स्तरावर मॉनिटरिंग होते आहे. स्वतः डीजींना मी सांगितलेलं आहे की त्यांनी याचं मॉनिटरिंग करायचं आहे. याच्यामध्ये SIT तयार केलेली आहे. नाशिक CP आणि SIT मिळून या ठिकाणी हे काम पूर्ण करता आहेत आणि मला असं वाटतं की या संदर्भात कुठल्याही परिस्थितीत कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही. नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाचा तपास आता एक मोठा वळण घेत आहे. SITने तपासाच्या ठिकाणी अचानक बदल करत अशोक खरातला एका अज्ञात स्थळी हलवलं आहे. या कारवाईत गोपनीयता आणि खबरदारी घेतली जात आहे, ज्यामुळे तपासाच्या कारवाईसंबंधी अधिक माहिती अद्याप उघड झालेली नाही. IPS अधिकारी तेजस्विनी सातपुते स्वतः तपासावर लक्ष ठेवून आहेत आणि खरातची चौकशी कडकपणे चालू आहे. तपासाच्या दरम्यान SITने खरातच्या ईशान्येश्वर मंदिरातील पुजारी आणि काही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. यामुळे तपासाच्या विस्तारीकरणात खरात आणि मंदिराच्या कामकाजाशी संबंधित नवे उलगडे समोर येण्याची शक्यता आहे. नीरज जाधवच्या कॉल डिटेल्समध्ये 30 ते 40 महिलांचे संपर्क क्रमांक सापडले आहेत आणि त्याच्या गुन्हेगारी नेटवर्कशी संबंधित अधिक माहिती सापडत आहे. यासोबतच आयकर विभागाने या प्रकरणात एंट्री केली आहे आणि खरातच्या आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी सुरू आहे. यामुळे या प्रकरणात मोठ्या आर्थिक घोटाळ्याचे संकेत आहेत. मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात एक धक्कादायक घटना घडली आहे. मंदिरातील कर्मचाऱ्याला दानपेटीतून पैसे चोरल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आरोपी राजेंद्र पेंडुरकर, जो लोअर परेल परिसरातील रहिवासी आहे, त्याच्यावर आरोप आहे की त्याने दानपेटीतून 10,000 रुपये चोरले. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली, जेव्हा मंदिर प्रशासनाने CCTV फुटेज तपासलं. त्यात पेंडुरकर वारंवार दानपेटीतून पैसे चोरताना दिसला. यानंतर तक्रारदार यांनी वरिष्ठांना कळवलं आणि मंदिर ट्रस्टने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याने 10,000 रुपये चोरी केल्याचं कबूल केलं आहे. इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. होर्मुझ समुद्रधुनी बंद केल्यानं इंधनाची वाहतूक थांबली आहे. परिणामी भारतात गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. या तुटवड्याचा महाराष्ट्रातील हॉटेल उद्योगावर मोठा परिणाम झाला असून अनेक हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे राज्यातील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याचं संकट अधिक तीव्र झालं आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने राज्यातील हॉटेल्स, उपाहारगृहे, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया उद्योग, दूध व्यवसाय इत्यादींसाठी 20% गॅस पुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत माहिती दिली. या निर्णयामुळे हॉटेल उद्योगाला आणि इतर व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे. मुंबईत उद्या विविध मच्छीमार संघटना, शेतकरी, आदिवासी आणि सामाजिक संघटनांनी वाढवण बंदर प्रकल्पाच्या विरोधात भव्य मोर्चाचं आयोजन केलं आहे. हा मोर्चा गिरगाव चौपाटी येथून सुरू होऊन आझाद मैदानापर्यंत जाईल. आयोजकांच्या म्हणण्यानुसार या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं स्थानिक समुदायाच्या प्रतिनिधींनी भाग घेण्याची शक्यता आहे. संघटनांचा आरोप आहे की विकासाच्या नावाखाली सुरू असलेले अनेक प्रकल्प स्थानिक समुदायाच्या उपजीविकेवर आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम करत आहेत.
वाढवण बंदर प्रकल्पामुळे समुद्रात भराव घालून पारंपरिक मच्छीमार क्षेत्राचं नुकसान होण्याची शक्यता आहे आणि यामुळे मच्छीमारांचा रोजगार धोक्यात येईल। आंदोलनात जिंदल बंदर, प्रस्तावित टेक्सटाईल पार्क, समुद्रातील विमानतळ आणि चौथी मुंबई योजना यासारख्या इतर प्रकल्पाविरोधात देखील आवाज उठवण्यात येत आहे। जी आजूबाजूची गावं आहेत आणि जी मुळात मच्छीमारी इकडे होते ती पूर्ण उद्ध्वस्त होणार आहे। म्हणजे कोळी समाज हा देशोधडीला लागणार आहे। त्याच्याबरोबर शेतकरी, कारण आताच पालघर जिल्ह्याचं जे वनक्षेत्र आहे ते महाराष्ट्रामध्ये एवढं कमी झालेलं आहे। महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पालघर क्षेत्र कमी जाणार आहे आणि वाढवणच्या ह्या पोर्टमुळे तो पूर्ण उद्ध्वस्त होणार आहे, पूर्ण किनाराच उद्ध्वस्त होणार आहे। कारण फक्त वाढवण किंवा वरोरच्या मर्यादित नाही आहे, तर पूर्ण मुंबईपासून ते झाईपर्यंतचा पूर्ण कोळी समाज हा पूर्ण उद्ध्वस्त होणार आहे। कारण हा गोल्डन बेल्ट मानला जातो मच्छीमारीसाठी आणि इकडे सगळ्या बोटी ज्या येतात ह्या 5 ते 10 नॉटिकलला मच्छीमारी केली जाते। जर ह्या इकडे समुद्रामध्ये 3 ते 4 हजार एकरवर भराव टाकणार आहेत, त्या भरावाने इकडचे मासे हे लांब जाणार आणि इकडच्या ज्या बोटी आहेत त्या 50 नॉटिकल किंवा एवढ्या लांब प्रवास करून मासेमारी करू शकत नाही। म्हणजे सरकारचं धोरण आहे की मुळात या मच्छीमारांना उद्ध्वस्त करायचं आहे। भारतामध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणणाऱ्या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख कमांडर बिलाल आरिफ सलाफी याची पाकिस्तानमध्ये हत्या करण्यात आली आहे। शनिवारी ईदच्या नमाजावरून परतत असताना त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला आणि नंतर त्यावर गोळीबार केला गेला। हल्ल्यानंतर त्याचा मृत्यू झाला। ही घटना पाकिस्तानमधील मुरिदके येथे घडली, जिथे लष्कर-ए-तोयबा संघटनेचे मुख्यालय स्थित होते, जे भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये एअर स्ट्राईकमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं। बिलाल आरिफ सलाफी लष्कर-ए-तोयबा संघटनेच्या महत्त्वाच्या जबाबदारीवर होता। त्याची भूमिका तरुणांना दहशतवादी संघटनेत भरती करणं आणि त्यांचं ब्रेनवॉश करणं होती। या दहशतवादी नेतृत्वामुळे त्याच्या हत्येला कौटुंबिक वाद असण्याची शक्यता आहे, असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। नवी मुंबईच्या ऐरोली परिसरात उभारण्यात आलेल्या एका खासगी रुग्णालयाबाबत एक मोठा वाद समोर आला आहे। महापालिकेच्या माध्यमातून रुग्णालयाला ताब्यात घेण्याचा डाव स्थानिक नगरसेवक आणि स्थायी समितीचे सभापती अशोक पाटील यांनी आखल्याचा आरोप करण्यात आला आहे। सिडकोची निविदा प्रक्रियेद्वारे भूखंड घेऊन रुग्णालय उभारलं गेलं होतं, मात्र स्थानिक नगरसेवकांनी महापालिकेनं रुग्णालय ताब्यात घ्यावे असा प्रस्ताव सादर केला। यामुळे रुग्णालयाच्या मालकीच्या अधिकारावर वाद निर्माण झाला आहे। 2022 में मैंने टेंडर के थ्रू ये प्लॉट लिया था। सिडको ने टेंडर निकाला था, उसके हिसाब से प्लॉट लिया। बाद में सीसी वगैरह जो भी लीगल तरीके से था सब कुछ किया मैंने। अभी बिल्डिंग ऑलमोस्ट रेडी हो गई है। अभी ओसी चाहिए मुझे। ओसी के पहले अपने स्थानिक कारपोरेटर ने एक प्रस्ताव कर लाया सभा में कि ये हॉस्पिटल को एनएमएमसी को एक्वायर करना चाहिए। फिर मुझे ऐसा लग रहा है कि ये अगर हॉस्पिटल एनएमएमसी लेगी तो हम लोग क्या करेंगे। हमने इतना मेहनत से हॉस्पिटल बनाया, लोन लिया, सब कुछ किया, तो इसलिए मैंने माननीय उच्च न्यायालय को भी अप्रोच किया हुआ है और यहाँ के भी आप लोगों को बुलाया। बाकी हमारे डॉक्टर एसोसिएशन के सारे मेंबर्स हैं और मुझे लगता है कि अभी भी महानगर पालिका और जो भी रिलेटेड इससे अथॉरिटी है वो मुझे सहयोग करेगी और मुझे न्याय मिलेगा और मुझे ओसी मिलेगी और मैं अपना हॉस्पिटल चालू कर पाऊंगा। या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत। पाहत राहा आवाज इंडिया मराठी।